महाविद्यालय कात्रज पुणे या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अमोलजी काळे सर यांचाही या ठिकाणी सन्मान पार पडतोय। दीपाली थोरात मॅडम आपणास विनंती की सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। सर महाविद्यालयाचे प्राचार्य सर्वांच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन काम करणारे अतिशय उत्साही नेतृत्व अमोलजी काळे सर प्राध्यापक अमोल काळे सर यांचा सन्मान या ठिकाणी पार पडतोय। त्यानंतर आत्ताच संपूर्ण तुम्हाला महाविद्यालयाची ओळख करून तसेच आपल्या संस्थेचं एक लातूरच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन कशा पद्धतीने पुण्यामध्ये पार पडतंय ते समजून सांगण्याची संकल्पना ज्यांनी आत्ताच घुसवली असे आदरणीय प्राध्यापक विजय कुमार मोरे सर की ज्यांनी आत्ताच तुम्हाला मार्गदर्शन केलं। सरांची ओळख करून द्यायची झाली तर सर समन्वयक सायन्स विभागाचे समन्वयक आहेत। लातूर कॉलेजला जयक्रांती महाविद्यालयामध्ये ते कार्यरत आहेत। सरांचाही या ठिकाणी सन्मान सोहळा त्या ठिकाणी पार पडतोय। महेंद्र साहू सर आपणास विनंती की आपण प्राध्यापक विजय कुमार मोरे सर यांचा सन्मान करायचा आहे। जोरदार टाळ्या सरांसाठी। अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन सरांनी आत्ताच आपल्याला केलेलं आहे। मनपूर्वक धन्यवाद सर। धन्यवाद सर। यानंतर दिनांक 5 जानेवारी रोजी जी टॅलेंट हंट परीक्षा घेण्यात आली, ज्या परीक्षेचं आयोजन आपल्या महाविद्यालयामध्ये करण्यात आलं आणि त्या परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी पार पडतोय आणि त्या सोहळ्याचा कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्या ठिकाणी करण्याची विनंती मी आमचं युवा नेतृत्व प्रेरणास्थान प्राचार्य प्रशांतजी घाड सर यांना मी विनंती करतो की सरांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा। बराच वेळ झाला आपण बक्षीस कुणाला मिळणार आहे यासाठी आपण इथं जमा झालेलो आहोत। जे मुलं गोंधळ करतील त्यांचं बक्षीस मीच ठेवून घेणार, त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी आता शांत बसायचं आहे। बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे सचिव आदरणीय घाट सर, प्राचार्य घाटोळे सर, विशाल सर, काळे सर, विजयकुमार मोरे सर। खरं तर 5 जानेवारीला आम्ही ही परीक्षा घेतली आणि ह्या परीक्षेला इतक्या मोठ्या प्रमाणात पुणेकर आम्हाला प्रतिसाद देतील याची खरं तर आम्हाला अपेक्षा नव्हती। जवळपास 550 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। खरं तर विद्यार्थ्यांसोबत पालकांची सुद्धा परीक्षा होती। आता या परीक्षेचं थोडंसं आम्ही स्वरूप सांगणार आहोत। या परीक्षेचा जो सिलेबस होता तो तुमच्या 8वी 9वी आणि 10वी याचे जे काही तुमचे 4 सब्जेक्ट आहेत, इंग्रजी आहे, विज्ञान आहे, गणित आहे आणि सामान्य ज्ञान, या 4 पेपरवरच आम्ही ही परीक्षा घेतली होती। प्रत्येक परीक्षेचा पेपर जो आहे तो 25 मार्काचा होता आणि साधारणतः 100 मार्काची परीक्षा आम्ही घेतलेली होती। आता या परीक्षेमध्ये आम्ही जे यावर्षी बक्षीस काढणार आहोत तर ते 8वीतून पहिला, दुसरा, तिसरा, 9वीतून पहिला, दुसरा, तिसरा आणि 10वीतून पहिला, दुसरा, तिसरा असं आम्ही बक्षीस काढणार आहोत। खरं तरी गेली 5 वर्षे झाला मी परीक्षा लातूर महाविद्यालय लातूरला घेतो, परंतु यावर्षी आमचा संस्थेचा मानस होता की पुण्यामध्ये सुद्धा आपण परीक्षा घ्यावी। खरं तर लातूरकरांपेक्षा पुणेकर भारीच। ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला लातूरला परीक्षा घेतली होती ती पहिल्या वर्षी आम्हाला फक्त 350 विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिला होता, परंतु यावर्षी पुणेकरांनी आम्हाला 550 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे।
आणि ही परीक्षा याच वर्षी नाही तर पुढच्या वर्षी सुद्धा होणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी सुद्धा होणार आहे. म्हणून 8वीच्या विद्यार्थ्यांना जर यावर्षी पारितोषिक मिळालं नसेल तर त्यांनी पुढच्या वर्षी प्रयत्न करायचा. 9वीच्या विद्यार्थ्यांना जर यावर्षी पारितोषिक मिळालं नसेल तर पुढच्या वर्षी त्यांनी प्रयत्न करायचा. आणि 10वीच्या मुलांना जर पारितोषिक मिळालं नसेल तर 11वीला इथे ऍडमिशन घ्यायचं, पारितोषिक मिळवायचं. दुसरं, ज्या शाळेमधून 20च्या पुढं विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे त्या शाळेमधून जो फर्स्ट आलेला आहे त्याच्यासाठी आम्ही प्रोत्साहनपर बक्षीस दिलेलं आहे. तर हे आता प्रोत्साहनपर बक्षीस म्हणजे काय, की थोड्या मार्कामध्ये त्याचं गुणवत्ता यादीमध्ये नाव येण्यासाठी राहून गेलेलं आहे. त्याचाही खरं तर निराशा होऊ नये म्हणून आम्ही ज्या शाळेतून 20 विद्यार्थ्यांच्या पुढे ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहे त्या 20 विद्यार्थ्यांमध्ये जो फर्स्ट आलेला आहे त्या प्रत्येक शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्याला आम्ही खरं तर हा पुरस्कार देणार आहोत. हे खरं तर पारितोषिक बक्षीस रूपी आहे. पालकांना विनंती आहे की अजिबात त्यांना मोबाईल घेऊन द्यायचा नाही. या बक्षिसातून त्यांना पुस्तकं घेऊन द्या, नसेल तर त्यांच्या नावाची एफडी करून द्या. मात्र अवांतर खर्च न करता त्याच्यावर शैक्षणिक खर्च केला पाहिजे. खरं तरी परीक्षा का घेतली, अनेक लोकांना प्रश्न असेल. 1 लाख रुपयाचं बक्षीस का ठेवलं असेल, अनेक लोकांना खरं तर प्रश्न पडला असेल. हे जग सध्या स्पर्धात्मक जग आहे. 10वीच्या नंतर ज्या वेळेस आपण 11वी 12वीला प्रवेश करतो त्यानंतर सगळ्या परीक्षा ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे MCQ म्हणतो. ते नीट असेल, जेई असेल, सीईटी असेल, कुठल्याही परीक्षा घ्या. 10वीच्या नंतर आपल्याला बोर्ड नावाचा प्रकार नसतो. त्या मुलांना आतापासूनच या परीक्षेची तयारी व्हावी म्हणून आम्ही ही परीक्षा घेतोय. बाकी कुठलाही स्वार्थ या परीक्षेच्या मागे नाही. आताच मोरे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. जे 10वी पास होणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही 1 एप्रिल पासून 11वी वर्गाचं फ्री फाउंडेशन क्लास सुरू करतो. 1 रुपयाही आम्ही घेणार नाही. खरं तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण तो क्लास अटेंड करावा. जर तो क्लास चांगला वाटला तर इथं प्रवेश घेऊ शकता किंवा तुम्ही कुठेही घेऊ शकता. परंतु लातूर पॅटर्न म्हणजे काय, तर लातूर पॅटर्न म्हणजे आम्ही सुट्ट्याचं युटिलायझेशन अभ्यासक्रमामध्ये करतो. याच्या व्यतिरिक्त लातूर पॅटर्न काहीच नाही. तुम्ही समर व्हॅकेशन मध्ये इथं कुठल्या तर स्विमिंग पूल मध्ये उडी मारतात, परंतु आमचे विद्यार्थी मात्र तिथं पुस्तक घेऊन बसतात. एवढाच फरक आहे. आणि लातूर पॅटर्न मध्ये जे जे आम्हाला विद्यार्थ्यांसाठी करता येतं ते सगळं आम्ही पुण्याच्या विद्यार्थ्यांसाठी इथं करणार आहोत. खरं तर तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला. आम्हाला एवढे पालक आणि विद्यार्थी याची खरंच अपेक्षा नव्हती. तुम्ही इतके आलात की आम्हाला आमच्या पलीकडला क्लास भरला. मला खिडकीतून दिसते की तिकडे 2 क्लासरूम सुद्धा भरलेले आहेत. खरं तुमचा उत्साह आणि तुमचं प्रेम याच्यामधून आपण खरं तर विद्यार्थ्यांचं भविष्य आपण घडवू. दुसरे मला पालकांना फक्त विनंती करायची आहे. आम्ही अनेक वेळेस असतो की 8वीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली, 9वीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. खरं तर हे त्यांचं वय जगण्याचं आहे. आत्महत्या का करतात याचं जर आम्ही संशोधन केलं तर पालकाचा आणि विद्यार्थ्याचा संवाद हरवलेला. आपण त्याची फीस भरतो, त्याला चांगल्या कॉलेजला पाठवतो, शाळेला पाठवतो, परंतु त्याला आपण बसत नाही त्याच्यासोबत की तुझी अडचण काय. कृपया करून पालकांनी विद्यार्थ्यासोबत संवाद वाढा. ज्या चुका असतील त्या आपण पोटात घ्या. आपणही लहान असताना अनेक चुका केल्या असतो. सगळेच मुलं काही शेक्सपियर बनणार नाही, सगळेच मुलं काही हुशार बनणार नाही, परंतु त्याला आपण समाजात एक चांगली नागरिक घडवण्याचा माझा प्रयत्न आहे. पालकांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण त्यांच्याशी संवाद साधा. तर बराच वेळ सगळ्यांचे चेहरे बघितले तर कुणाला बक्षीस मिळालं असं प्रत्येकाला वाटत असेल. खरं तर तुम्ही परीक्षा दिलीच हे तुमच्यासाठी बक्षीस आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि विशेष करून या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी सर्वांचे आभार मानतो की अहोरात्र प्रयत्न करून ही परीक्षा त्यांनी यशस्वी केलेली आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि मी माझे मनोगत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या निश्चितच या परीक्षेच्या माध्यमातून असणाऱ्या आणि ठरवल्या जाणाऱ्या ज्या काही अपेक्षा आहेत आम्ही निश्चितच त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. यानंतर
यानंतर विशेष करून या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची संधी त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेषतः पालकांमधून किंवा विद्यार्थ्यांमधून जर कोणाला परीक्षेच्या बद्दल या उपक्रमाबद्दल कोणाला आपलं स्वतःचं मनोगत जर व्यक्त करायचं असेल तर कृपया त्यांनी हात वरती करा. कोणाला आपलं स्वतःचं मनोगत व्यक्त करायचं आहे का? पालक किंवा विद्यार्थी? कोण आहे? आहे का कोण पाठीमाग? बोलायचंय पालकांमध्ये? चल ठीक, नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही. यानंतर म्हटलं की सगळेजण कावभरून बघतायत बरं का. छातीत जरा धडधड होते का? जरा झालं पण पाहिजे ना, तो एक शरीराचा व्यायाम आहे की नाही. मला जरा विद्यार्थी पाठीमाग काही निराश दिसत आहे, काही हसलेले दिसत आहे. टाळ्या वाजवा बरं एका जोरदार. आवाज आपला येत नाही, आवाज आलेला नाही. जोरात टाळ्या, जोरात. यानंतर या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणारे आपल्या संस्थेचे सचिव आणि गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी सिनेट मेंबर म्हणून काम करणारे आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा ज्यांच्यामुळे आज वाढतीय असे आदरणीय प्राध्यापक गोविंदराव घार सर यांना मी विनंती करतो की सरांनी आपणाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना माझं अभिवादन. कार्यक्रमाचे प्रमुख प्रशांत वरे सर, ठाकरे सर, विशाल, प्राचार्य काळे सर, मागच्या 5 तारखेला तुम्ही जी परीक्षा दिला, परीक्षेच्या मागचा हेतू असा आहे, आपण रुटीन तर शिकतच असतो, 8वीचा सिलेबस, 9वीचा सिलेबस, 10वीचा सिलेबस, परंतु प्रशांत आणि त्यांच्या टीमनं असं अभ्यास केलेला आहे, 8वी 9वीचा काही सिलेबस नीट आणि जी साठी घेतला जातो, त्याच्यावर मुलांची तयारी करण्याचा त्यांचा एक मानस आहे. गावोगाव जाऊन, तालुक्याला जाऊन, शाळा कॉलेजमध्ये भेट देऊन तुम्हाला तयार करणं इतकं सोपं नाही आणि मॅनेजमेंट करणं इतकं सोपं नाही. 1 रुपया तुमचा न घेता परीक्षा देणं इतकं काही सोपं नाही आणि सर्वांशी संबंध ठेवणं हा मोठेपणाचा भाग असतो. म्हणून तुम्हाला सर्व लेकरांना म्हणतो मी, एकत्र करणं इतकंही सोपं काम नाही. अनेक पालक इथे हजर आहेत. आपल्या मुलाला बक्षीस मिळावं ही त्यांची मनापासून इच्छा असेल. आपले सर्व देव आठवत असतील, परमेश्वरा बक्षीस दे, बक्षीस दे, बरोबर आहे. परंतु ज्यांना मिळालं त्यांचे तर आभारच, अभिनंदन. ज्यांनी मिळाले तसं प्रशांत म्हणल्याप्रमाणे आताही प्रयत्न करा, 9वीचा प्रयत्न करा, 10वीचा करा. आमच्याकडे आता नवीन स्कीम सुरू झाली आहे, डिग्री कॉलेजला सुद्धा टॅलेंट परीक्षा घ्यायला सुरू झाली. म्हणजे इथं असेपर्यंत परीक्षा आणि बक्षीस, परीक्षा आणि बक्षीस आहे. त्या रुटीनच्या अभ्यासापेक्षा वेगळा अभ्यास करावा विद्यार्थ्यांनी, त्याच्याशिवाय आता तुम्हाला पर्याय नाही. इथं जर गोर गरीब विद्यार्थ्यांची पालकांची मुलं असतील, मध्यम असतील,
आता शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आमच्या काळामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी समजली जात होती. आता उलट झालेलं आहे. उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती यामुळे शेतकऱ्यांची एवढे हाल आहे. अनेक शेतकरी दरवर्षी तुम्ही बघा दररोज आत्महत्या करायच्या मार्गावर आहे. आता लहान लेकराचं सांगितलं प्रशांत वगैरे, पालकाने थोडं विद्यार्थ्याला जपलं पाहिजे. सर आता फार प्रेशर घालू नका. विद्यार्थी असा झाला पाहिजे, सगळे काही कलेक्टर होणार आहेत, मग पोलीस कोण हो, सगळे काही प्राचार्य होणार आहेत का? असं नाही. आपल्या आयुष्याला कधी कुठं कसं वळण लागेल याचा स्वीकार आपण केला पाहिजे. आता मला स्वतःला इंजिनियर आवडलं, मी प्राध्यापक झालो, त्याच्यात प्रगती केली, कॉलेज काढले वगैरे. आपण ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही जाल तिथे उत्तम कामगिरी करावी. आणि मला एवढंच बोलतो, फारसं भाषण काही करणार आहे, तुमची आतुरता माझ्या लक्षात आहे, तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. सर मनपूर्वक आपलं पुनश्च एकदा धन्यवाद सर. आता कार्यक्रमाची रूपरेषा मगाशी सांगितली होती आणि त्या रूपरेषेप्रमाणेच आपला कार्यक्रम पुढे चालू आहे आणि ज्याची आपणा सर्वांना काय आहे, उत्सुकता आहे ना? अरे हो की नाही? आता कसा जरा आवाज आला, जोरात टाळ्या वाजवायच्या, टाळ्या जोरात. बक्षीस वितरण सोहळा चालू होतोय. त्याच्या आधी एक सूचना मला द्यायची आहे. या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व पालक, सर्व विद्यार्थी, आपणा सर्वांची चहा पाण्याची व्यवस्था कार्यक्रम संपल्याच्या नंतर खाली करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं आता. विशेष करून त्या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा पार पडतोय. त्याच्यासाठी इकडे लक्ष द्या. आता हा बक्षीस वितरण सोहळा चालू करायचा आहे, पण त्याच्या आधी मला आयोजकांची परमिशन घ्यावी लागेल ना? त्याच्यासाठी तुमचा टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. आवाज अजून कमी वाटतोय ना? सरांचा अजून मान काय हल्लेला नाही, जोरात आवाज आला पाहिजे. आता बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी आपण चालू करूया. आता थोडस याच्यामध्ये सहभागी झालेले जे विद्यार्थी होते यांचा वर्ग 8वी 9वी आणि 10वी होता, बरोबर ना? अरे होता की नाही? असा जरा आवाज आला पाहिजे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरामध्ये लहान आणि मोठा असा भेदभाव केला जातो का? नाही केला जात ना? खरंच नाही केला जात. पण लहान भावाला पहिल्यांदा जरा प्रेम दिलं जाते की नाही? म्हणून आपण लहानांपासून सुरुवात करतोय, 8वी पासून. 8वी मधील जे सहभागी झालेले विद्यार्थी आहेत, हात वरती करा. 8वी वाले भरपूर, 8वी वाले भरपूर आहेत. यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायला. सहभागी. आता विशेष म्हणजे याच्यामध्ये ही परीक्षा 100 मार्कापैकी घेण्यात आलेली होती आणि 100 मार्कामध्ये तृतीय क्रमांक मिळवलाय. त्या तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनीचे 100 पैकीचे मार्क सांगू का? किती असतील? 61 मार्क मिळालेले आहेत. 100 पैकी 61 मार्क. आणि त्या
पहिल्यांदा मी शाळेचं नाव सांगतो. चाटे स्कूल मधून जाधवर तेजस्वी आशिष, जाधवर तेजस्वी आशिष आलीये का? अरे टाळ्या वाजल्या पाहिजे, टाळ्या वाजल्या पाहिजे. तृतीय क्रमांक त्या ठिकाणी आयोजकांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात येतोय. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी तिला 5,000 रुपये रोख रक्कम, 5,000 रुपये किती रोख रक्कम त्या ठिकाणी महाविद्यालयाने लगेच तिला चेक, आणि तो चेक जो दिसतोय, चेक दाखवा समोर बघा. हा जो चेक आहे ना, बघा आहे का, रोख रक्कम 5,000 रुपये त्या विद्यार्थिनीसाठी. जोरदार टाळ्या. तेजस्वी आशिष यादवर 100 पैकी 61 मार्क मिळवले. आयोजकांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात येतोय. पालक येत आहेत, पालकांना आणि ज्यांचे त्या ठिकाणी नंबर आलेले आहेत, विशेषतः नाव घेतल्याच्या नंतर ज्यांचे पालक असतील, कृपया पालकांनाही विद्यार्थ्यांनी जागा द्या आणि पुढे येऊ द्या. आपलं मोटिवेशन, आपली प्रेरणा, आपलं प्रोत्साहन हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचं असतं आणि तोच खरा विद्यार्थ्यांचा सन्मान असतो. तिचा सन्मान सोहळा पार पडतोय. पुन्हा एकदा तिच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. त्यानंतर द्वितीय क्रमांक 100 पैकी 64 गुण मिळालेले. किती? तिचं नाव सांगू काय असेल का आम्हाला काय? तिचं नाव आहे स्वरांजली अमर डोईफोडे. जोरदार टाळ्या तिच्यासाठी. द्वितीय क्रमांक मिळून तिला रोख रक्कम 10,000 रुपये. किती? 10,000. जोरदार टाळ्या. पालक त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तिचे पालक आहेत स्वरांजली अमर डोईफोडे. द्वितीय क्रमांक त्या ठिकाणी तिने मिळवलेला आहे. तिचे पालक या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या पालकांसाठी सुद्धा झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे जयक्रांती टॅलेंट हंट एक्झाम मध्ये. धन्यवाद मनापासून आपले मनोगतासाठी थोडासा बक्षीस विषय सांगायचं मनोगत व्यक्त करतोय. मी स्वरांजलीचा मामा आहे. स्वरांजली बारामतीमध्ये ग्रामीण भागातली शाळेतली विद्यार्थिनी आहे. तिला प्रोत्साहन दिलंय त्यांच्या हत्या आहेत या एक्झाम मध्ये भाग घेण्यासाठी. आणि ती म्हणजे घरी काम करून, म्हणजे घरी काय शेळ्या सांभाळणं, म्हशीचं शेण काढणं असे काम करून पण तिनं या परीक्षेत सहभाग घेऊन यश मिळवलं. हे विशेष होतं. आणि ती म्हणू शकली नाही म्हणून मी तिचा मामा आहे, मी इथंच असतो. मी तिच्यातर्फे आणि तिचंही अभिनंदन आणि शाळेचंही अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद. यातून सर्वांच्या लक्षात आलेलं असेल की याच्यामध्ये कुठून विद्यार्थी सहभाग घेत आहेत. महाविद्यालय फक्त पुण्यातच नाही पोहोचलेलं, बारामतीत पण पोहोचलंय. आलं लक्षामध्ये? आता जोरात जरा टाळ्या झाल्या पाहिजे.